आईची माया ही खरंच अमाप असते. मला चिंचुके खूप आवडतात. आमच्या इथे पण चिंच आहे रानात, पण तिकडे जाऊन चिंच आणून फोडणं काही होत नव्हतं. आणि मम्मीच्या इथे चिंचा फोडणाऱ्या बाया आहेत जवळच, तिथे भरपूर चिंचुके मिळतात. आणि माझा भाऊ पण इकडे येणार होता बड्डे दिवशी, तर मम्मीला म्हटलं होतं मला थोडेसे चिंचुके त्यांच्याकडून आणून दे. आणि मम्मीने एवढे सगळे चिंचुके आणून दिले होते. आता म्हटलं चिंचुके आणलेच आहेत तर चला भाजून पण घेऊयात. मग एवढे सगळे चिंचुके काय मी भाजणार नव्हते, त्याच्यातले थोडेसे चिंचुके भाजले. आधी तर नीट केले, कारण त्याच्यामध्ये साल वगैरे असते ती सगळी काढून घेतली आणि नंतरनं छान असे चिंचुके भाजून घेतले. आणि जास्त भाजलेले चिंचुके पण मला आवडत नाहीत, फक्त थोडेसे गरम करते म्हणजे चिंचुक्याची साल पटकन निघून जाईल असं ते एवढेच गरम करते. तुम्हाला पण चिंचुके खायला आवडतात का नक्की सांगा कमेंट करून. आणि त्यानंतर ते चिंचुके एका डब्यामध्ये भरून ठेवले. आता काय जेव्हा वाटेल तेव्हा एक चिंचुका घ्यायचा आणि खायचा. त्यानंतर इकडे इतकं गरम होतंय आणि तापमान पण किती वाढलंय आता. 10 वाजले कीच इतकं ऊन होऊन जातंय. घरातली सगळी कामे आवरून घेतली होती पटापट आणि देवराजही झोपला होता, त्यामुळे जरा वेळ शांत होते. मग म्हटलं जरासं थंड पिऊन घ्यावं आणि त्यानंतर इकडे केक पण एन्जॉय केला. केक तर त्याला खायला मी देते, पण त्याच्यासमोर हे असं मिरिंडा वगैरे पिलं की तो पण प्यायला मागतो आणि लहान मुलांसाठी काही ते चांगलं नाही आहे, त्यामुळे त्याला जास्त प्रमाणात ते देत नाही, थोडंसंच देते. ऊन वाढलं की दुपारचे सगळेच निवांत असतात. इकडे जाऊबाई आल्या होत्या, मग त्यांच्याबरोबर थोडा वेळ गप्पा मारत बसले होते. आणि 2 बायका एकदा बसल्या की टाइम कसा निघून जातो ते तर समजतच नाही. तुम्ही आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि आपले ब्लॉग्स कसे वाटतात ते नक्कीच सांगा कमेंटमधून. चला तर भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.